नमस्कार सगळ्यांना। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। घर, जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते। आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये चातुर्मासामध्ये केले जाणारे लहान लहान साधे सोपे पण अतिशय प्रभावी असे व्रत कोणते करायचे हे आपण आपल्या ह्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण बघतो आहे। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण गोपद्म व्रत कसे करावे, हळदी कुंकुवाचे कुलदेवतेचे स्वास्तिक व्रत कसे करावे, त्याचप्रमाणे 21 प्रभावी व्रते जी आपल्याला संपूर्ण चातुर्मासात करता येतात हे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर नुकतेच अपलोड केलेले आहे। तुम्ही जर ते व्हिडिओ नसतील बघितले तर जरूर करा, कारण आपण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी पर्यंत सुरू होत असतो आपला चातुर्मास आणि कुठल्याही आपल्या इष्ट देवतांची किंवा भगवंताची या विशेष करून भगवान श्री हरी विष्णूंची माता लक्ष्मीची पूजा आराधना करण्याचा हा अतिशय उत्तम म्हणजे सर्वोत्तम काळ मानला जातो। असं म्हणतात की चातुर्मासामध्ये आपण जी काही सेवा करतो किंवा कुठलं तरी एखादं व्रताचरण करतो तर ते आपल्याला विशेष फलदायी होत असतं। म्हणजे आपण इतर कालावधीमध्ये ज्या सेवा किंवा उपासना करतो त्यापेक्षा अतिशय प्रभावी त्याचा जो परिणाम व्हायचा तो हा चातुर्मासामध्ये होत असतो। तर असंच एक साधं सोपं पण अतिशय छान व्रत मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्या व्रताचं नाव आहे दाम्पत्य पूजा व्रत। आपल्या सौभाग्य वृद्धीसाठी, आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी, त्याचप्रमाणे पती पत्नीमधील जर का नातं काही कारणामुळे विस्कळीत झालं असेल, थोडक्यात पती पत्नींचे संबंध अतिशय छान आणि दृढ राहण्यासाठी, आपल्या सौभाग्य वृद्धीसाठी जे व्रत केलं जातं, जे वेगवेगळे व्रत केले जातात त्यातलं एक अतिशय छान आणि महत्त्वाचं व्रत आहे ते म्हणजे दाम्पत्य पूजा व्रत। आता दाम्पत्य पूजा व्रत कसं करायचं याविषयी थोडक्यात माहिती बघून घेऊयात। व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला त्याची पूजा देखील थोडक्यात दाखवलेली आहे, जेणेकरून तुम्हाला त्याची एक आयडिया येईल की ती पूजा कशी करायची। तर आपण बघतो आहे की दाम्पत्य पूजा व्रत याची माहिती, पण त्याआधी मला सगळ्यांना एक नम्र विनंती करायची आहे की तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला किंवा अध्यात्माची तुम्हाला आवड असेल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईकचे बटन जरूर प्रेस करा। तर दाम्पत्य पूजा व्रत हे चातुर्मासामध्ये केले जाणारे आपल्या सौभाग्य वृद्धीसाठीचे अतिशय प्रभावी असे व्रत आहे। तर हे व्रत करणं आता तुम्हाला नावावरून लक्षात आलं असेल की दाम्पत्य पूजा म्हणजे एका जोडप्याची आपल्याला पूजा करायची आहे आणि ते जोडपं म्हणजे आपल्याला कुठलं बाहेरचं जे जोडपं आहे ते न आणता आपल्याला फक्त तुळशी मातेची आपल्याला पूजा करायची आहे। आणि ज्यावेळेस आपण तुळशी मातेची पूजा करतो त्यासोबत आपल्याला तुळशीजवळ बाळकृष्ण ठेवून तुळशी मातेची आणि बाळकृष्णाची म्हणजे तुळशीची आणि भगवान श्री हरी विष्णूंची आपल्याला एकत्रितरित्या पूजा करायची आहे। म्हणजे तुळशी आणि भगवान श्री हरी विष्णू या दोघांना दाम्पत्य मानून आपल्याला ही पूजा व्रत हे करायचं आहे। असं म्हटलं एकदा कुकर बंद करून द्या ना। तर हे व्रत आता तुम्ही दररोज करू शकता। तुळशी मातेसोबत आपल्याला भगवान श्रीकृष्ण जे बाळकृष्ण असतो आपल्या देवघरातला तो बाळकृष्ण तुळशीजवळ ठेवायचा आणि दोघांची सोबत पूजा करायची। पूजा करताना एक लक्षात ठेवायचं की ज्यावेळेस आपण तुळशी मातेला आपण जेव्हा पाणी टाकू किंवा आपण तुळशी मातेला पाणी अर्पण करू ना त्यावेळेस ते जे तुळशी मातेचं जे पाणी आहे ते श्रीकृष्णावर पडायला नको। म्हणजे ते कसं आहे तुळशी ही स्त्री देवता म्हणून आपण तिची पूजा करतो आहे आणि त्यांना आपण जेव्हा स्नान घालू तर त्या स्नानाचं पाणी हे भगवान विष्णूंवर पडायला नको। त्यामुळे तुम्ही तुळशी मातेच्या वृंदावनामध्ये साईडनी थोडं बाजूला मी तुम्हाला पुढे दाखवलेलंच आहे व्हिडिओमध्ये भगवान विष्णूंना स्थापित करायचं। थोडंसं पाणी तुळशी मातेला टाकायचं, त्यानंतर भगवान श्रीकृष्णांची पूजा करायची, दोघांचं पंचोपचारे पूजा करायचं, एखादा खडीसाखरेचा किंवा गोडाचा नैवेद्य, खूप मोठी पूजा करण्यापेक्षा थोडंसं खडीसाखरेचा नैवेद्य अर्पण करायचं, फूल वगैरे अर्पण करायचं आणि दोघांना मनोभावे नमस्कार करायचा। आता हे पूजन करताना कुठल्याही भगवान श्री हरी विष्णूंच्या मंत्राचा आपल्याला जप करायचा आणि असं हे साधं सोपं व्रत संपूर्ण चातुर्मासामध्ये आपल्याला नियमाने पूर्ण करायचं आहे। ही पूजा आपल्याला दररोज करायची आहे आणि पूजा झाल्यानंतर पुन्हा त्यांना हात जोडून
आपले जे बाळकृष्ण आपण तुळशीजवळ ठेवले ते पुन्हा उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये स्थानापन्न त्यांना देवघरामध्ये त्यांना विराजित करायचं आहे, अशी ही पूजा आहे. तर हे दाम्पत्य पूजन तुम्ही दररोज करू शकता किंवा चातुर्मासामध्ये येणाऱ्या प्रत्येक द्वादशीला तुम्ही ही पूजा करू शकता. म्हणजे चातुर्मासामध्ये 4 महिन्यांमध्ये एकूण 8 एकादशी येतात. 8 एकादशी आल्या म्हणजे 8 द्वादशी येतात. म्हणजे प्रत्येक द्वादशीला म्हणजे एकूण चातुर्मासामध्ये येणाऱ्या ज्या 8 द्वादशी आहेत त्या द्वादशीला तुम्ही हे पूजन करू शकता. जर तुमच्याकडनं दररोज करणं शक्य असेल तर दररोज करा किंवा प्रत्येक द्वादशीला तुम्ही या प्रकारे दाम्पत्य पूजन हे करू शकता. तर तुम्हाला आशा करते तुम्हाला हे व्रत आवडलं असेल. खूप छान व्रत आहे. कुठला तरी एक व्रताचरण आपल्याला चातुर्मासामध्ये करायचं, कुठला तरी एक नेम करायचा. आणि हे दाम्पत्य पूजा व्रत हे देखील खूप छान आहे. ज्याप्रमाणे गोपद्म व्रत आहे, कुळदेवतेला प्रसन्न करणारं हळदी कुंकू स्वास्तिकांचं व्रत आहे. तर तुम्ही हे व्रत देखील करू शकता. जर तुम्हाला आपल्या संसारामध्ये जर का काही अडीअडचणी वाटत असेल, पती पत्नींमध्ये काही क्लेश असेल, वाद असेल, थोडक्यात आपल्या सौभाग्याच्या वृद्धीसाठी आपण दाम्पत्य पूजन व्रत हे जरूर करू शकतो. तर चला बघून घेऊया की हे व्रताची पूजा थोडक्यात कशी करायची. आणि पूजा ही अगदी खूप मोठी करण्यापेक्षा थोडक्यात करा, जेणेकरून आपण जो नियम सुरुवातीच्या दिवशी घेतलेला आहे तो शेवटपर्यंत आपल्याला नेता येईल. तर दाम्पत्य पूजा व्रत याची पूजा मांडणी आपल्याला घरामध्ये करायची नाही आहे, पण ही व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी मी पूजा मांडणी घरात केलेली आहे. बघा, आपलं जे तुळशी वृंदावन आहे त्या तुळशी वृंदावनामध्ये अशा प्रकारे चौरंगावर किंवा एका छोट्याशा पाटावर किंवा ताटलीमध्ये बाळकृष्ण ठेवून या दोघांचे आपल्याला जोडीने पूजन करायचं आहे. आणि त्याचमुळे या व्रताला दाम्पत्य पूजन व्रत असे म्हणतात. चातुर्मासामध्ये केले जाणार हे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण व अतिशय फलदायी, त्याचप्रमाणे अतिशय श्रेष्ठ असे व्रत आहे. हे व्रत तुम्ही नियम करून किंवा एखादा संकल्प करून तुम्ही हे व्रत दररोज संपूर्ण चातुर्मासभर करू शकता. किंवा तुम्हाला संपूर्ण चातुर्मासात दररोज करणं होत नसेल तर फक्त द्वादशीच्या दिवशी, म्हणजे चातुर्मासामध्ये जेवढ्या पण द्वादशा येतात त्या द्वादशीच्या दिवशी आपल्याला दाम्पत्य पूजन व्रत अशा प्रकारे करायचं आहे. बघा, या ठिकाणी मी पाटावर तुळशी वृंदावन ठेवलेलं आहे आणि पूजेची सुरुवात नेहमीप्रमाणे इथे मी तुपाचा दिवा लावलेला आहे. आणि सर्वप्रथम भगवान श्री हरी विष्णूंना आणि तुळशी मातेला आपल्याला अक्षता अर्पण करून त्यांना आवाहन करून इथे बोलवून घ्यायचं आहे. जर तुम्ही व्रत संकल्पित तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही आधी संकल्प बोलून घ्या आणि मग व्रताची सुरुवात करा. दररोज तुम्ही हे या पद्धतीने व्रत करू शकता किंवा चातुर्मासात येणाऱ्या प्रत्येक द्वादशीला हे व्रत करू शकता. व्रत करताना आपल्याला बाळकृष्णाला सर्वप्रथम आंघोळ घालायची आहे. या ठिकाणी तुम्ही पंचामृताचा देखील समावेश करू शकता, पण मी तुम्हाला सांगितलं आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण हे व्रत खूप मोठं हे करण्यापेक्षा, खूप मोठा अवजडपणा करण्यापेक्षा अगदी साध्या सोप्या पद्धतीने, नेटक्या पद्धतीने, पण दररोज किंवा संकल्पयुक्त म्हणजे नियमाने आपल्याला हे व्रत करायचं आहे. आता बाळकृष्णाचा आणि तुळशी मातेला स्नान घातल्यानंतर मी त्यांना वस्त्र घालून घेतलेले आहे. बाळकृष्णाला तुम्ही इथे तुळशी मातेला आणि बाळकृष्णाला कापसाचं वस्त्र देखील अर्पण करू शकता. आणि मी तर म्हणते करा. माझ्याकडे आज बनवलेलं नव्हतं ह्या व्हिडिओसाठी, पण जर का माझा विचार आहे हे व्रत करण्याचं आणि जर का केलं तर अवश्य कापसाचं वस्त्र हे तुम्ही त्यांना जरूर अर्पण करा. जर इच्छा असेल तर द्वादशीच्या दिवशी देखील तुम्ही असं दाम्पत्य पूजन व्रत संकल्पयुक्त करू शकता. दोघांना स्नान घातल्यानंतर, त्यांना वस्त्र अर्पण केल्यानंतर आपल्याला जी पंचोपचार पूजा आहे, अष्टगंध, हळदी कुंकू, अक्षता, फूल, हे धूप, दीप, हे सगळं आपल्याला आपल्या पूजा पद्धतीने दोघांना पण अर्पण करायचं आहे. आणि स्नान घालताना, तुळशी मातेला स्नान घालताना फक्त आपल्याला एक नियम कटाक्षाने पाळायचा आहे की आपण ज्यावेळेस तुळशी मातेला स्नान घालू तर तुळशी मातेचं जे पाणी आहे ते भगवान श्रीकृष्णांवर, भगवान श्री हरी विष्णूंवर ते पाणी पडायला नको. पण आपल्याला अशा पद्धतीने जोडीनेच पूजा करायची आहे ही, कारण यालाच दाम्पत्य पूजा व्रत असे म्हणतात. तर अशी संपूर्ण पूजा करून झाल्यानंतर आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे. नैवेद्यामध्ये तुम्हाला असा खूप पंचपक्वान्नाचा नैवेद्य अर्पण नाही करायचा. साधी खडीसाखर किंवा दूध साखरेचा किंवा दूध पोह्यांचा असा नैवेद्य आपल्याला दररोजच्या ह्या व्रतामध्ये अर्पण करायचा आहे.
बघा मी भगवान श्री हरी विष्णूंचं आधी पूजन करून घेतलं, कारण आपल्याला माहिती आहे की माता लक्ष्मी किंवा भगवान विष्णूंच्या या पूजनामध्ये किंवा तुळशी माता भगवान विष्णूंच्या पूजनामध्ये सर्वप्रथम आपल्याला भगवान श्री हरी विष्णूंचं पूजन करायचं आहे. या पूजेमध्ये आपल्याला गणपती बाप्पांची मांडणी वगैरे करायची नाही आहे. बस अगदी साध्या सोप्या पद्धतीने अशा रीतीने आपल्याला दाम्पत्य पूजन व्रत करायचं आहे. आता या ठिकाणी मी संपूर्ण पूजा करून घेतलेली आहे. तुळशी मातेला हळदी कुंकू अक्षता अर्पण केले आहे, फूल अर्पण केलं आहे. त्यानंतर आपल्याला त्यांना धूपाने आणि दीपाने जो दिवा तुम्ही तुळशीजवळ लावणार आहे त्याच दिव्याने तुम्हाला ओवाळायचा आहे. आणि मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे खडी साखरेचा किंवा दूध साखरेचा किंवा दूध पोह्यांचा जो नैवेद्य आहे तो नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे. अशा पद्धतीने संपूर्ण पूजा झाल्यानंतर आपल्याला दोघांनाही अगदी विनम्र अंतःकरणाने प्रार्थना करायची आहे, नमस्कार करायचा आहे आणि 2 ते 3 मिनटं हे पूजन असंच राहू देऊन नंतर बाळकृष्णांना आपल्याला उचलून पुन्हा आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आहे. आणि तुम्ही दररोज जर असं करत असाल तर दररोज बाळकृष्ण आपल्या ताटामध्ये घ्यायचे आणि असे तुळशी मातेजवळ ठेवून दोघांचं सोबत पूजन करायचं आहे. तर असं साधं सोपं हे दाम्पत्य पूजन व्रत चातुर्मासामध्ये केलं जातं. विशिष्ट फळदायी आहे. जर पती पत्नीमधील काही वाद असतील, काही त्यांच्यामध्ये भेदभाव असेल आणि नातं तुटायपर्यंत जर वेळ गेली असेल तर हे व्रत तुम्ही अवश्य करून बघा. या व्रताचा तुम्हाला निश्चितच चांगला फरक जाणवेल. आता बघून घेऊया की या व्रताचं उद्यापन कसं करायचं. संपूर्ण चातुर्मासामध्ये तुम्ही दररोज किंवा प्रत्येक द्वादशीला अशा पद्धतीने व्रत केल्यानंतर व्रताचं उद्यापन हे आपल्याला सगळ्या व्रतांच्या उद्यापनाप्रमाणेच आपल्याला कार्तिकी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे कार्तिकी द्वादशीला करायचं आहे. आणि उद्यापनामध्ये आपल्याला एक मेहुण जेवू घालायचं आहे. मेहुण म्हणजे पती पत्नीचं एक दाम्पत्य जेवू घालायचं आहे. आणि तुम्ही त्यामध्ये पत्नीची ओटी भरून आपण जे मेहुण जेवू घालणार आहे त्यामधील पुरुषाला आपल्याला एखादं दुपट्टा टोपी किंवा टॉवेल टोपी देऊन त्यांना भगवान श्री हरी विष्णू म्हणून असं अंतर्मनातून हे करून पूजा करून की आपल्या घरी श्री हरी भगवान विष्णूच आले आहेत असं मानून त्यांची पूजन करायचं आहे, त्यांना जेवू घालायचं आहे. आणि जी पत्नी आहे, जी स्त्री आहे तिची आपल्याला ओटी भरून ब्लाऊज पीस वगैरे आणि जे ओटीमध्ये जे आपले सामान असतं, ज्या 5 वस्तू असतात, हळकुंड, सुपारी, बदाम, खारीक, खोबरे, ह्या सगळ्यांनी आपले आणि एखादं फळ देण्यापेक्षा नारळ देऊन आपल्याला ओटी भरायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला उद्यापन हे पूर्ण करायचं आहे. तर आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.